नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पश्चिम महाराष्ट्रासाठी शिवसेनेची मोठी घोषणा. उत्तमराव कांबळे आबा झोपडपट्टी महासंघ प्रमुखपदी नियुक्ती. पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देण्यासाठी शिवसेना झोपडपट्टी महासंघाने मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केलेले उत्तमराव कांबळे आबा यांची पश्चिम महाराष्ट्र झोपडपट्टी महासंघ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे राज्य प्रमुख सुमितजी वजाळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं. या निवडीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना झोपडपट्टी महासंघाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाज अधिक मजबूत करण्यासाठी उत्तमराव कांबळे आबा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य प्रमुख सुमितजी वजाळे यांनी अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केलं. यावेळी महाराष्ट्र राज्य सचिव अनिलजी मिसाळ, भारत चौगले, वर्गेश शेलार, संजय चौगले, आशिष कोठावळे आणि विलास लोंढे यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. उत्तमराव कांबळे आबा हे सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे संघटनेला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. निवडीनंतर बोलताना कांबळे आबा यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत झोपडपट्टी धारक, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. तसेच शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात कामाला गती मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.